राज्यामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेल याचा तीव्र असा तुटवडा निर्माण झालेला आहे। राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सध्या या संदर्भातलं भीषण असं चित्र वास्तव समोर येत आहे। पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागल्या तर अनेक ठिकाणी इंधन संपल्याचे फलकही बघायला मिळतात। राज्यामधल्या या इंधन टंचाईचा सविस्तरपणे आढावा घेणारा हा रिपोर्ट। सकाळपासून आम्ही बिगर अन्न पाण्याचे पंपावर रांगा लावून बसलोय। कुठे लांबच लांब रांगा, कुठे नो स्टॉकचे बोर्ड, तर कुठे डिझेलसाठी हाणामारी। राज्यभरातल्या पेट्रोल पंपांवर सध्या ही अशी परिस्थिती आहे। नुकतीच पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली, पण लगेचच इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं वाहन चालकांचे चांगलेच हाल झाले। नंदुरबारमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा होत नसल्यानं जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ताण आलाय। त्यात गुजरातमधील वाहन चालकही नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी येत आहेत। त्यामुळे काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं। गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्यामुळं पॅनिक होतं येते, त्याच्यामुळं वाहनांची गर्दी वाढते येते। म्हणजे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, त्यामुळे या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे। हो, कारण बरेच पेट्रोल पंप आहे तिथं अशीच लाईन आहे। गुजरात राज्यामध्ये 2-3 ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहे, 2 ठिकाणी बंद आहे आणि एका ठिकाणी अशीच लाईन आहे। हिंगोलीतील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा संपलाय। याचा फटका वाहन चालकांसह शेतकऱ्यांनाही बसतोय। शेतीच्या कामांना ट्रॅक्टर्ससाठी डिझेल मागणी असल्यानं डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्याही रांगा लागल्या होत्या। सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका पेट्रोल पंपवर उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघताय पेट्रोल पंपवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। डिझेल सकाळपासून या ठिकाणचं संपलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी डिझेल खरेदी करायला आलेले जे वाहनधारक आहेत, त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी डिझेल खरेदी करायला येत असत, त्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। कोकणातल्या रत्नागिरीतही इंधन तुटवडा निर्माण झालाय। रत्नागिरी शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर सीएनजी आणि पेट्रोल डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। इंधनासाठी तासनतास वाहन चालकांना पेट्रोल पंपावर ताटकळत राहण्याची वेळ आली। ऐन हंगामात म्हणजे सुट्टीच्या हंगामामध्ये सीएनजी पंपांवरच्या लाईन काही कमी होताना दिसत नाही आहेत। रत्नागिरी शहरातलं हे चित्र आहे। रत्नागिरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा सीएनजी पंप आहे आणि इथं ह्या रिक्षाच्या रांगा आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्या सीएनजीवरती चालणाऱ्या 4 चाकी आहेत, त्यांची देखील मोठी रांग आपल्याला दिसून येते। तिकडे परभणीतही इंधन टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। पेट्रोल पंपांसमोर नो स्टॉकचे बोर्ड लागले। आज पात्र है सर, हम पात्र है। डीजल का परेशानी है, सुबह से फिर रही है पंप पे वो पंप पे। डीजल का मसला है, खेती हो रही नहीं, खेती के बगैर डीजल के बगैर खेती भी नहीं होती। डीजल के सब मसले आ रहे हैं सब। डीजल मिला नहीं, डीजल के वास्ते बहुत डीजल का भाव तो बढ़ गया, बढ़ नहीं से। आता आमची मशागतीची वेळ आली आणि ट्रॅक्टरला आमच्या डिझेल पण मिळेना। ट्रॅक्टर इथपर्यंत आणायला सुद्धा मध्ये डिझेल नाही आणि ह्या ज्या कॅन्डीमध्ये आलो तर इथं सांगायला की तुम्हाला कॅन्डीमध्ये डिझेल नाही, आमच्या पेट्रोल पंपावर डिझेलची उपलब्धता काहीच सुद्धा नाही म्हणायची। आता आम्ही मशागत कशा करावं? एक तर आम्ही आमचं या साधन आहे, आम्ही याच्यावरच कमवतो खातो। याला पेट्रोल भेटणं झालंय, याला एलपीजी सुद्धा भेटणं झालाय। सरकारनं एलपीजी बी वाढवलाय, पेट्रोल बी वाढवलाय। वाढवल्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, आम्ही ऍडजस्ट करतो। अहो मग आम्हाला डिझेल तुम्ही द्या ना, पेट्रोल द्या ना, एलपीजी द्या ना। अहो तुम्ही आम्हाला जगाय द्यायचं का नाही, मरू द्यायचं तुम्हाला, हे मला सांगा क्लिअर। बुलढाणा पेट्रोल पंपावर तर तुफान राडा झाला। पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी झाली होती। याच गर्दीमुळे वाद निर्माण होऊन दुचाकी स्वाराला काही जणांकडून बेदम मारहाण झाली। हिंगोलीत पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले। आता कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय, पेट्रोल टाकून 200 आलेले आहे आम्ही। सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे।
त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात. तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या. कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही. 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी. तर वाशिममध्ये पेट्रोल डिझेलसाठी ग्राहकांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. पुण्यामध्ये मनसेनं पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन पुकारलं. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पण मनसे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले. ज्या पद्धतीचं केंद्र सरकारचं नियोजन आहे, मला वाटतं मागच्या काळामध्ये ज्यावेळेस इंधन म्हणजे कच्च्या तेलाची किंमत कमी होती त्यावेळेस केंद्र सरकारने 35 ते 40 लाख करोड रुपये त्यावेळेस जमा केलेले आहेत. त्याचंच नियोजन आज केलं असतं तर आज मला वाटतं की हा भार लोकांवर पडला नसता. आणि जेणेकरून युद्धाचं कारण दिलं जातंय. युद्ध सुरू होऊन 1.5 महिना झालं आणि 1.5 महिन्यानंतर अचानक का आठवलं? कारण पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या, त्यामुळे त्या निवडणुका होऊन द्यायच्या होत्या. त्यामध्ये त्या फरक नाही पडला पाहिजे. त्यासाठी खरं तर हा भारतीय जनता पक्षाचा किंवा केंद्र सरकारचा डाव होता. त्यामुळे मला वाटतं की सर्वसामान्यांच्या पेट्रोल डिझेलसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. पेट्रोल डिझेलच्या या तुटवड्यावर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. जग संकटात आहे आणि मोदी परदेशाचे दौरे करतात. देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. देशाच्या पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत. विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आता ते देशाचा विचार करतात. पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल. तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानं इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. मात्र यामुळे आता नागरिकांचे हाल न होता कायदा सुव्यवस्थाही अबाधित राखणं हे प्रशासनासमोरचं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.